रसिक श्रोते हो, नमस्कार. मी निर्मला नगरकर. संस्कृत सुभाषित सौरभमध्ये आपलं अगदी मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण संस्कृत म्हणी पाहणार आहोत. म्हणी अनुभवांच्या खाणी असं म्हणतात. 10 वाक्य बोलण्यापेक्षा एकच नेमकेपणाने वापरलेली म्हण त्या 10 वाक्यांचं काम करते. अगदी कमीत कमी शब्दात योग्य तो अर्थ ध्वनित होतो. सगळ्या भाषांमध्ये म्हणी आहेतच. म्हणी या भाषेचे अलंकार आहेत. आपल्याला काही सगळ्या भाषा येतात असं नाही, पण हिंदी, इंग्रजी थोडंफार ज्ञान प्रत्येकाला आहे. आणि मराठी तर आपली मातृभाषाच आहे. मराठीमध्ये म्हणी आणि वाक्प्रचार विपुल प्रमाणात आहेत. आज आपण त्याच अर्थाच्या हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत म्हणी पाहणार आहोत. जेव्हा या भाषांमध्ये सारख्याच अर्थाच्या म्हणी येतात तेव्हा आश्चर्य वाटतं, पण कोणत्या भाषेतून कोणत्या भाषेमध्ये एखादी म्हण आली किंवा गेली हे सांगणं, हे ठरवणं अतिशय अवघड आहे. आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, गर्वाचे घर खाली किंवा चढेल तो पडेल. याच अर्थाची हिंदीमध्ये म्हण येते, घमंडी का सर नीचा, आणि इंग्लिशमध्ये प्राईड हाथ फॉल, आणि संस्कृतमध्ये अति दर्पे हता लंका. गर्वाचे घर खाली, कुठल्याही गोष्टीचा गर्व करू नये. पुढची एक म्हण आहे मराठीमध्ये, उथळ पाण्याला खळखळाट फार. म्हणजे ज्याला अगदी कमी ज्ञान आहे तो माणूस जास्त बडबड करतो आणि मी किती ज्ञानी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतो. तेच खोल पाणी अजिबात आवाज करत नाही. म्हणजे ज्याला भरपूर ज्ञान आहे तो माणूस जास्त बडबड करत नाही, पण ज्याला कमी ज्ञान आहे तो आपलं ज्ञान दाखवायचा प्रयत्न करतो. याच अर्थाची हिंदीमध्ये म्हण आहे, थोथा चना बाजे घना, आणि इंग्लिशमध्ये शॅलो ब्रुक्स बॅबल लाऊडेस्ट किंवा ॲन एम्प्टी व्हेसल रॅटल्स लाऊडली. या इंग्रजी झाल्या. मग संस्कृतमध्ये काय आहे या अर्थाचे म्हण? खरं म्हणजे संस्कृतमध्ये एखाद्या श्लोकाचं चरण किंवा अर्धा चरण हेच म्हणीप्रमाणे वापरले जातं. जसा या अर्थाचा एक श्लोकाचं चरण आहे, अर्धो घटो घोषमुपैती नूनम. हा जो पूर्ण श्लोक आहे याचा आपण एक व्हिडिओ केलेला आहे. पुढची म्हण आहे, जे अर्धवट ज्ञान आहे ते नेहमीच धोक्याचं असतं. या अर्थाची हिंदीमध्ये म्हण आहे, निम हकीम खतराए जान किंवा निम जान खतरे में, अशी हिंदीमध्ये म्हण आहे. इंग्लिशमध्ये अ लिटल नॉलेज इज अ डेंजरस थिंग, आणि संस्कृतमध्ये अल्पविद्या भयंकरी, असे एकाच अर्थाचे या म्हणी रूढ झालेले आहेत भाषांमध्ये. आपल्या मराठीमध्ये पुढची म्हण आहे, इकडे आड तिकडे विहीर. हिंदीमध्ये हीच म्हण येते, इधर कुआ उधर खाई, आणि इंग्रजीमध्ये बिटवीन द डेव्हिल अँड डीप सी किंवा ऑन द हॉर्न्स ऑफ डायलेमा, आणि संस्कृतमध्ये येते, इतो अंधकूपः ततो दंतशूकः. म्हणजे कुठेही जा, संकट हे आहेच, अशा अर्थाची ही म्हण आहे. मराठीमध्ये आपली आणखी एक म्हण आहे, आगीतून फुफाट्यात पडणे. हिंदीमध्ये ही म्हण या अर्थाची येते, आसमान से गिरे तो खजूर में अटके, आणि इंग्रजीमध्ये आउट ऑफ फ्राईंग पॅन इन टू द फायर, आणि संस्कृतमध्ये इतो भ्रष्टस ततोपि भ्रष्टः. आता आपल्याकडं असं म्हटलं जातं की स्वतःची स्तुती स्वतः करू नये. या अर्थाचं समर्थ रामदास स्वामींचं एक वचन आहे, आपली आपण करी जो स्तुती तो एक मूर्ख. किंवा मराठीमध्ये याच अर्थाची एक म्हण आहे, आपलाच दिवा मुटका स्वतःलाच ओवाळून घेणे. आणि इंग्रजीमध्ये सेल्फ प्रेज इज नो रिकमेंडेशन, आणि संस्कृतमध्ये येते, इंद्रोपि लघुताम याती स्वयं प्रख्यापितैर्गुणैः. म्हणजे साक्षात इंद्राला सुद्धा कमीपणा येईल जर त्याने स्वतःची स्तुती केली तर. म्हणजे स्वतःचा मोठेपणा, स्वतःची स्तुती स्वतःच्या तोंडाने करू नये हे सांगणाऱ्या या म्हणी. मराठीमध्ये आपण हा वाक्प्रचार वापरतो की अरण्य रुदन करणे. याचा अर्थ, अरण्यामध्ये जर कितीही दुःखाने कुणी रडत बसलं तर त्याला कोणाचीही मदत होत नाही किंवा काही उपयोग होत नाही. त्यामुळे अरण्य रुदन करणे म्हणजे निरर्थक शोक करणे, ज्याचा काहीच उपयोग होत नाही, कुठूनही मदत मिळत नाही, अशा अर्थाचा हा वाक्प्रचार. हिंदीमध्ये
जंगल में रोना अपना दीदा खोना या अर्थाने ही म्हण येते. आणि इंग्लिशमध्ये अ क्राय इन द वाइल्डरनेस, आणि हे संस्कृतमध्ये इदम अरण्य रुदितमेव असे ही म्हण आहे. मराठीमध्ये पेरावे तेच उगवते किंवा करावे तसे भरावे ह्या म्हणी अगदी नेहमी वापरल्या जातात. हिंदीमध्ये याच अर्थाची म्हण आहे जैसी करनी वैसी भरणी किंवा बोया पेड़ बबुल का आम कहाँ से खाए. इंग्रजीमध्ये व्हॉट गोज अराउंड कम्स अराउंड किंवा ॲज यू सो शल यू रिप. आणि संस्कृतमध्ये उप्यते यद यद बीजम तत्तत् तदेव प्ररोहती. मराठीमध्ये आपण म्हणतो एका दगडात दोन पक्षी मारणे, म्हणजे एकाच प्रयत्नात दोन कामांची सिद्धता होणे किंवा दोन कामं साध्य होणं. हिंदीमध्ये याच अर्थाने म्हण येते एक पंथ दो काज किंवा एक तीर दो निशान. इंग्रजीमध्ये टू किल टू बर्ड्स विथ वन स्टोन. आणि संस्कृतमध्ये एका क्रिया द्व्यर्थ करी प्रसिद्धा. अशा या एकाच अर्थाच्या म्हणी आपण संस्कृत, इंग्रजी, मराठी आणि हिंदी या पाहत आहोत. पुढची एक अत्यंत लोकप्रिय म्हण आहे नाचता येईना अंगण वाकडे. हिंदीमध्ये नाच न जाने अंगण टेढा आणि इंग्रजीमध्ये अ बॅड वर्कमन क्वारल्स विथ हिज टूल्स. आणि संस्कृतमध्ये कंचुकमेव निंदती पीनस्तनी नारी. दुसऱ्याला दोष द्यायचा. आपल्याला जर एखादं काम जमलं नाही किंवा कुठली गोष्ट जमली नाही तर आपली चूक कधीही मान्य करायची नाही आणि सगळा दोष दुसऱ्याला द्यायचा, या अर्थाची ही म्हण आहे. मराठीमध्ये आपण म्हणतो हे म्हणी आणि वाक्प्रचार दोन्ही आपण पाहतो आहोत. काट्याने काटा काढणे किंवा जशास तसे. हिंदीमध्ये जैसे को तैसा, काटे से काटा निकालना. आणि इंग्रजीमध्ये वन नेल ड्राईव्ज आउट अनादर. संस्कृतमध्ये कंटके नैव कंटकम. मराठीमध्ये आपण हा एक वाक्प्रचार वापरतो की जखमीवर मीठ चोळणे, म्हणजे आधीच एखाद्या माणसाला त्रास होतोय आणि त्याचा त्रास वाढेल अशा प्रकारच्या कृती करणं, बोलणं, याला म्हणतात जखमीवर मीठ चोळणं. त्याला हिंदीमध्ये म्हणतात जले पर नमक छिडकना आणि इंग्लिशमध्ये टू ॲड इन्सल्ट टू इंजुरी. आणि संस्कृतमध्ये क्षते क्षार प्रक्षेप. आता मराठीमध्ये आपण म्हणतो अंथरूण पाहून पाय पसरावे, कारण आपली जेवढी ऐपत आहे त्याप्रमाणेच खर्च करावा. अंथरुणाच्या बाहेर पाय जाऊ नयेत, म्हणजेच आपल्या ऐपतीबाहेर खर्च करू नये, या अर्थाची ही म्हण. किंवा आपली जेवढी क्षमता आहे कुठल्याही बाबतीमध्ये, मग ती आर्थिक असो शारीरिक असो, तेवढं झेपेल तेवढंच करावं. जे झेपणार नाही ते करायचा प्रयत्न करू नये, या अर्थाची ही म्हण आहे अंथरूण पाहून पाय पसरावे. त्याच्यामध्ये हिंदीमध्ये काय येतं उतने पैर पसारिये जितनी चादर होय. आणि इंग्रजीमध्ये कट युअर कोट अकॉर्डिंग टू युअर क्लॉथ. आणि संस्कृतमध्ये हिताहितम वीक्ष निकामम आचरेत. काय हिताचं आहे आणि काय अहिताचं आहे हे पाहूनच माणसाने वागावं, या अशा या म्हणी आहेत. आता या कलियुगामध्ये एकीचं बळ सगळ्यांनाच कळतं, म्हणून प्रत्येक ठिकाणी युनियन आहेत, संघटना आहेत. कारण कुठलंही काम साध्य करायचं झालं तर संघटनेशिवाय कुठलंही काम होत नाही, म्हणून एकी पाहिजे. म्हणून मराठीमध्ये म्हण आहे एकीचे बळ मिळते फळ. हिंदीमध्ये एकता ही बल है. इंग्रजीमध्ये युनियन इज स्ट्रेंथ किंवा युनायटेड वी स्टँड डिवायडेड वी फॉल. आणि संस्कृतमध्ये संघे शक्ती ही कलौ युगे. या कलियुगामध्ये संघटनेमध्येच शक्ती आहे, कारण एकटा माणूस काहीही करू शकत नाही. त्याच्या मागे संघटना असेल तरच कुठलंही काम साध्य होतं. मराठीमध्ये आपण वापरतो म्हण ज्याच्या हाती ससा तो पारधी, म्हणजे ज्याच्याकडे सत्ता आहे तोच बलशाली. आणि हिंदीमध्ये येते जिसकी लाठी उसकी भैंस. इंग्रजीमध्ये माईट इज राईट. आणि संस्कृतमध्ये वीरभोग्या वसुंधरा. मराठीमध्ये जशास तसे हे आपण
नेहमीच म्हणत असतो, किंवा शेरास सव्वा शेर हेही आपण नेहमी म्हणत असतो. हिंदीमध्ये जैसे को तैसा आणि इंग्रजीमध्ये टिट फॉर टॅट किंवा मोर दॅन मॅच, आणि संस्कृतमध्ये शठे शाठ्यम समाचरेत, जशास तसं वागावं. किंवा समर्थ रामदास स्वामींनी म्हटले, ठकासी व्हावे महाठक. समोरच्यापेक्षा आपण वरचढ झालं पाहिजे, तरच आपला टिकाव लागतो. आता काही ठिकाणी काय होतं की सगळेच कमी किंवा अल्प ज्ञानी लोक असतील तर त्याच्यामध्ये थोडंसं ज्ञान असलेलं सुद्धा विद्वान समजलं जातो. या अर्थाची मराठीमध्ये एक म्हण आहे की वासरात लंगडी गाय शहाणी, किंवा गावंड्या गावात गाढवी सवाशेण. हिंदीमध्ये ह्याच अर्थाची म्हण येते अंध में काना राजा, आणि इंग्रजीमध्ये अ फिगर अमंग सायफर्स, आणि संस्कृतमध्ये एका श्लोकाचा हा उत्तरार्ध आहे, निरस्त पादपे देशे एरंडोपी द्रुमायते. हे म्हणीसारखं वापरलं जातं हे वाक्य, की जिथं झाडंच उगवत नाही तिथे एरंडाच्या झाडाला सुद्धा महावृक्ष म्हटलं जातं. म्हणजेच जिथे अगदी कमी ज्ञानी लोक असतील तिथे अल्पज्ञानीसुद्धा विद्वान समजला जातो. वासरात लंगडी गाय शहाणी या अर्थाची ही म्हण. काही संस्कृत म्हणी सर्व भारतीय भाषांमध्ये अगदी वापरल्याच जातात, जसं समानशीले व्यसनेषु सख्यम. सारख्या स्वभावाचे लोकांचं नेहमीच सख्य होतं. इंग्रजीमध्ये ही म्हण येते बर्ड्स ऑफ द सेम फेदर फ्लॉक टुगेदर. समानशीले व्यसनेषु सख्यम. आपण मराठीमध्ये म्हणत असतो गरिबाचा कोणी वाली नाही. हिंदीमध्ये हीच म्हण गरीब की जोरू सबकी भाभी या अर्थाने येते, या स्वरूपात येते. आणि इंग्रजीमध्ये अ लाईट पर्स इज अ हेवी कर्स, आणि संस्कृतमध्ये दारिद्र्य दोष गुणराशी नाशी. दारिद्र्य हा असा एक दोष आहे की दारिद्र्यामुळं सगळे गुण झाकोळले जातात. मराठीत एक नेहमीची म्हण आहे दुरून डोंगर साजरे जवळ जाता दरेखोरे. हिंदीमध्ये याच अर्थाने दूर के ढोल सुहावने ही म्हण येते, आणि इंग्रजीमध्ये डिस्टंट ड्रम्स साऊंड वेल. संस्कृतमध्ये दूरस्थाः पर्वताः रम्या. आपण मराठीमध्ये म्हणतो हातचे सोडून पळत्याच्या मागे लागू नये, किंवा हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे लागणं. म्हणजेच दोन्हीकडून आपलं नुकसानच होतं. हातातलंही सोडून द्यायचं आणि ज्या पळत्याच्या मागं लागतो तेही प्राप्त होत नाही, दोन्हीही कडून नुकसानच. या अर्थाने हिंदीमध्ये एक म्हण येते नव नगद न तेरह उधार, आणि इंग्रजीमध्ये अ बर्ड इन हँड इज वर्थ टू इन द बुश. आणि संस्कृतमध्ये वरमद्य कपोतः श्वो मयुरात. कपोत म्हणजे कबूतर, अद्य म्हणजे आज. आज आपल्या हातात एक कबूतर आहे, ते उद्या मिळणाऱ्या मोरापेक्षा केव्हाही बरं, या अर्थाची ही म्हण. म्हणजेच हातचं सोडून पळत्याच्या मागे जाऊ नये. आता आपल्याला माहीत आहे दाम करी काम, पैशाने सगळी कामं साध्य करून घेतली जातात. दाम करी काम या अर्थाची ही म्हण. तीच हिंदीमध्ये दाम कराये काम, आणि इंग्रजीमध्ये मनी मेक्स द मेअर गो, आणि संस्कृतमध्ये एका श्लोकाचा हा उत्तरार्ध आहे कोण याती वशम लोके मुखे पिंडेन पुरितः. एखाद्याला दिलं की तो आपल्याला वश होतोच, आणि आपल्याला हा अनुभव नेहमी येतो कुठंही काहीतरी दिल्याशिवाय आपलं काम होत नाही. काही संस्कृत म्हणी ज्या मी मगाशी म्हटलं की सर्व भारतीय भाषांमध्ये म्हणीसारख्या वापरल्या जातात. जसं अतिपरिचयात अवज्ञा, हे मराठीमध्ये वापरतो, हिंदीमध्येही वापरतो. याची इंग्रजी म्हण आहे फॅमिलियारिटी ब्रीड्स कंटेम्प्ट. अति तेथे माती. कुठलीही गोष्ट अति करू नये, त्यामुळं विनाश झाल्याशिवाय राहत नाही. अति तेथे माती. संस्कृतमध्ये अति सर्वत्र वर्जयेत. तसंच मौनम सर्वार्थ साधनम हा श्लोकार्धसुद्धा सर्व भारतीय भाषांमध्ये अगदी रूढ झालेला आहे. याचासुद्धा पूर्ण श्लोक काय आहे याच्यावरती आपण एक व्हिडिओ केलेलाच आहे. मौनम सर्वार्थ साधनम. स्पीच इज सिल्वर अँड सायलेन्स इज गोल्डन असं इंग्रजीमध्ये म्हणतात. मराठीत एक म्हण आहे हातच्या कंकणाला आरसा कशाला.
म्हणजे जी गोष्ट अगदी ढळढळीत दिसते आहे डोळ्यांना, ती सिद्ध करण्यासाठी आरसा घेऊन पाहायची काहीच गरज नाही. त्यामुळे हिंदीमध्ये या अर्थाची एक म्हण येते, हात कंगन को आरसी क्या, पढे लिखे को फारसी क्या. इंग्रजीमध्ये सीइंग इज बिलिव्हिंग किंवा ऑब्व्हियस नीड्स नो प्रूफ. आणि संस्कृतमध्ये न ही कस्तुरी कामोदह शपथेन विभाव्यते. कस्तुरीचा सुगंध अगदी सिद्ध करावाच लागत नाही, तो आपोआपच सगळ्यांना समजतोच. आणि म्हणतो पुष्कळ वेळा अनेक प्रतिकूल घटना आयुष्यामध्ये घडत असतात, पण त्याचं सतत चिंतन करू नये, ते आठवून आठवून दुःख करू नये. या अर्थाचं गतम न शोच्यम हे एक संस्कृत वचन आहे, ते म्हणीसारखंच वापरलं जातं. हे पण मौनम सर्वार्थ साधनम सारखं सगळ्या भारतीय भाषांमध्ये वापरलं जातं, गतम न शोच्यम. हिंदीमध्ये रात गई बात गई किंवा हरिवंश राय बच्चन यांच्या एका कवितेचं शीर्षक आहे बीत गई सो बात गई. आणि इंग्रजीमध्ये इट इज नो यूज क्राईंग ओव्हर स्पिल्ट मिल्क किंवा लेट बायगॉन्स बी बायगॉन्स अशा या म्हणी. मराठी, हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत अनुभवांच्या खाणी. आपल्याला आवडला असेल हा व्हिडिओ तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुढच्या भागामध्ये नक्की भेटूया. धन्यवाद.